सर आपलं नाव सांगा. मी शिवक बाळासाहेब नवले, प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सांगोला. मी शिवक बाळासाहेब नवले, प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सांगोला. सध्या तालुक्यात 4 शिक्षण संस्था शासकीय मान्यता नसल्याचं कळते, तर कुठल्या कुठल्या संस्था आहेत काय? त्या 4 संस्था तुम्हाला नाव सांगतो. सांगोल्यामध्ये सध्या हनुमान इंग्लिश मिडियम स्कूल कटपळ, तालुका सांगोला. त्यानंतर सांगोला गुरुकुल सांगोला आणि बाळूमामा गुरुकुल सांगोला आणि विश्वशोभा प्राथमिक विद्यालय मेडिशिंगी, तालुका सांगोला. ह्या 4 संस्था अनधिकृत असल्याचे आम्हाला कळले. त्याच्यानंतर आम्ही संबंधितांना नोटिसा दिल्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनाही आम्ही वेळोवेळी पत्रावर करून कळवलेलं आहे. आणि संदर्भित सदर शाळा ह्या अनधिकृत असून सदर शाळांमध्ये कोणीही प्रवेश घेऊ नये म्हणून आम्ही प्रेस नोट ही जाहीर केली. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 16 जून 2026 रोजी आम्ही प्रेस नोट दिले. त्या प्रेस नोटमध्ये आम्ही सर्व पालकांना आव्हान केलेलं आहे की सदर शाळांना कोणतीही शासन मान्यता नाही, तरी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आपण सदर शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ नयेत. सदर संस्था ह्या आमच्या शाळा नसून आम्ही कोचिंग क्लासेस वगैरे घेतो आहे असं पालकांना सांगत आहेत. तरी पालकांना आमच्याकडं प्रशासनाच्या वतीने सुद्धा विनंती राहील की आपण कुठल्याही असल्या प्रलोभनाला बळी पडू नये व आपल्या पाल्याचा प्रवेश त्या शाळेमध्ये किंवा ट्युशन क्लासेसमध्ये करू नये. ह्या संस्था किती वर्ष झाली चालू आहेत असं काय सांगता? गेल्या आम्हाला ज्यावेळेस केंद्रप्रमुखांना आम्हाला जिल्हा कार्यालयानं ज्यावेळेस विचारलं की तुमच्या तालुक्यामध्ये कुठं अनधिकृत शाळा आहेत का याची पडताळणी करा, त्या पडताळणीअंती आम्हाला 10व्या महिन्यामध्ये 2025मध्ये केंद्रप्रमुखांनी रिपोर्ट केल्यानंतर आम्ही 10/10/2025 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनाही पत्र देऊन कळवलेलं आहे की सदर शाळा एवढं चालू आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला प्रेस नोट द्यायला सांगितली होती. जिल्ह्यानेही प्रेस नोट दिलेली आहे आणि त्या धर्तीवरती आम्ही ही 16/6 रोजी आमच्या तालुक्यातर्फे ही दोन्ही बीट विस्तार अधिकारी आणि प्रभारी गट शिक्षण अधिकारी म्हणून तिघांच्या संयुक्त सहीचे आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये जे मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे सदर शाळा अनधिकृत आहेत. अनधिकृत म्हणजे सदर शाळांना कोणत्याही प्रकारची शासन मान्यता नाही अशा शाळा आहेत. तर सदर शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका म्हणून आम्ही पालकांना आव्हान केलेलं आहे. आणि आपल्या माध्यमातूनही मी परत एकदा आव्हान करतो डिजिटल मीडियाच्या की बाबांनो, सदर शाळांमध्ये कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश करू नये. सदर शाळांना कोणत्याही प्रकारची शासन मान्यता नाही. कारवाई कारवाई का होत नाही? आम्ही वेळोवेळी पत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयाला मी कळवलेलं आहे. आणि सदर शाळांना ह्या ज्यावेळेस आम्ही तिथं व्हिजिटला जातो त्यावेळेस ही सदर शाळा नसून आम्ही ट्युशन क्लासेस घेतोय असं ते सांगतात. तरी आम्ही पालकांना आणि तिथं जाऊन विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष समोर जाऊन सांगितलेलं आहे की बाबा ह्या शाळा असतील तर तुमच्याकडे शाळा किंवा फी म्हणून शाळेच्या नावाखाली जर फी घेत असतील तर सदर शाळेमध्ये आपला प्रवेश करू नका म्हणून सांगितलेलं आहे. पण काही पालक आहेत की ते म्हणतात आम्ही क्लासेसला घातलं आहे आणि तिथल्या पण शिक्षकांना विचारणा केली असता ते सांगतात की आम्ही क्लासेस घेतो आहे. तरी आम्ही आणखीन एकदा या माध्यमातून सांगतो की त्या शाळेमध्ये कुणी प्रवेश घेऊ नका, कोणत्याही प्रकारची फी भरू नका. अधिकृत शासनमान्य ज्या शाळा आहेत ज्यांना UDAIS क्रमांक आहे अशा शाळेमध्ये आपल्या पल्ल्याचा प्रवेश आपण घ्या. सदर संस्थेमध्ये जे कागदपत्राची तुम्ही काही नाही, कागदपत्राची पडताळणी केल्यानंतरच आमच्या लक्षात आलेलं आहे की ह्यांना कोणत्याही प्रकारची मान्यता नाही. आणि आता ज्यावेळेस आम्ही कारवाई प्रस्तावित केलेली आहे किंवा वरिष्ठ कार्यालयाला कळवलं आहे तर त्यावेळेस ते म्हणतात की हे क्लासेस चालू आहेत. तर क्लासेसच्या नावाखाली जर ह्या शाळा चालू असतील तर मी आता जो उल्लेख केलेल्या ज्या 4 शाळा आहेत त्यामध्ये आपण पालकांनी परत एकदा मी आवाहन करतो की तिथं प्रवेश घेऊ नये. आम्ही 16/6लाच प्रेस नोट दिलेली आहे. विविध वर्तमानपत्रातून शिक्षकांच्या ग्रुपवरती सामाजिक जे ग्रुप आहेत आपले त्या सर्व ग्रुपवरती आपण आमच्या तिघांच्या संयुक्त सहीचं पत्र प्रेस नोट दिलेले आहे. आणि आत्ताही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी प्रेस नोट देत आहे. आता माझ्यासोबत 22 बीट विस्तार अधिकारी भंडारी साहेब पण आहेत आणि सांगोला बीटचे कुमटेकर साहेब आहेत, ते शाळा व्हिजिटला गेले. संबंधित शाळांना FIR नोंद केली आहे त्यांच्यावर काय? FIR नोंद केली का? नाही, त्यांचं आम्ही कळवलेलं आहे. आणि ते आता ज्यावेळेस आम्ही जातोय तिथं त्यावेळेस ते म्हणतात की शाळा नसून क्लासेस आहेत. पण आता प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही काय कळवलं की बाबा जर शाळा म्हणून तुम्हाला प्रवेश घ्या म्हणत असतील तर सदर शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका. परत एकदा मी तुम्हाला आव्हान करतो. संस्था चालकांची नावं काय सांगू शकतात? नावं काय त्यांची? संस्था चालकांचे आता कसं झालं आहे की ते संस्था नाहीच म्हणतात, आमचे काय तर क्लासेस आहेत म्हणतात. तर मी काय म्हणतो की ह्या शाळेच्या नावाखाली जर तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्या म्हणत असतील तर शाळा म्हणून तिथं ॲडमिशन घेऊ नका.
कारण की ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दाखला देऊ शकत नाहीत त्या शाळेचा, कारण त्या शाळेला कोणत्याही प्रकारचं UDAIS क्रमांक नाही आणि शासन मान्यताही नाही. त्यामुळे ह्या ज्या 4 शाळांचा मी उल्लेख केला आहे त्या शाळांमध्ये आपण प्रवेश घेऊ नये. झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला कोण जबाबदार म्हणाले? नाही, शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणूनच आम्ही विद्यार्थी शिकतायत ना, त्यावरती तुम्ही काय करू शकता? पालकांना आम्ही वेळोवेळी तिथं शाळेंवरती जाऊन सांगितलेलं आहे. तर तुम्ही पाठीमागे अनेक वर्ष झाली संस्था चालू आहे म्हणून कळतं. एक लक्षात घ्या, शाळा म्हणूनच आहे हो. ज्यावेळेस आमच्याकडे आम्हाला ज्यावेळेस सांगितलं की चौकशी करून ज्यावेळेस आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे केले, पाठीमागं दिलं नव्हतं किंवा पाठीमागचा विषय घेण्यापेक्षा आता सध्या आम्ही सांगतोय, प्रेस नोट देतोय, ह्याचा अर्थ आम्हाला विद्यार्थ्यांची 100% काळजी आहे. आणि तुमच्या माध्यमात तुम्ही इथं आला, डिजिटल मीडियामध्ये आमची बाईट घेताल, तुमचेही धन्यवाद की बाबा डिजिटल मीडिया तुमच्या माध्यमातून आणखीन जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचता येतंय. आणि तुमच्यासुद्धा या माध्यमातून आम्ही धन्यवाद करतो की बाबा एकतर डिजिटल मीडियावाले आलेत. आणि माझी एक विनंती राहील तुम्हाला की आता इथून पुढे तिथं प्रवेश कसे होणार नाहीत ह्या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करूया. आणि आम्ही तुमचा शिक्षण विभाग काय प्रयत्न करणार? आम्ही करतोयच. आम्ही खाजगी क्लासेसचे परवानगी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे. सगळ्या गोष्टी ज्या काही ते कागदपत्रे आम्ही कळवले आणि आमच्याकडून हे जे शक्य आहे ते आम्ही करतोयच. आमचं काय पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला काय करायचो, प्रबोधन करायला लागलेलो आहे की बाबा तिथे घेऊ नये, जेणेकरून प्रवेश नाही झाले तर बाकीचे प्रोसेस शासनाचे होईलच त्यांच्यावरती. पण आता इथून पुढं तरी ॲटलिस्ट विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हे आमची जबाबदारी असल्यामुळे पालकांचं म्हणणं काय तुम्ही बोलल्यानंतर आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना. पालकांचं म्हणणं काय? पालकांना आणखीनही सांगतोय मी तुमच्या माध्यमातून. शेवटी त्यांना त्यांच्या पाल्याची त्यांना पालकांचं म्हणणं काय, पालक आता कोणीही तिथे बाईट देत नाही. आम्ही फक्त सांगतोय त्यांना घेऊ नका. आणि जरी चालू म्हणते का शाळा चालू म्हणते, पालकांचं म्हणणं काय? पालकांचं आता पालकांना आम्ही काय सांगतोय, क्लासेसच्या नावाखाली शाळा म्हणून जर ते तुमच्याकडून फी वगैरे घेत असतील तर कोणत्याही प्रकारची फी देऊ नका. कारण की त्या शाळा आहे का क्लास आहे म्हणते, पालकांना काय क्लासेसच आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं ना. त्यांनी संस्था ती चालवणारे त्यांना सांगतात क्लासेस आहेत म्हणून. आणि आम्ही ज्यावेळेस सांगायला जातो की सदर शाळेत प्रवेश घेऊन आहे तर ते म्हणते क्लासेसला आहेत. हे काय 100% पालक म्हणत नाहीत. ज्या पालकांना तिथंच ठेवायचं आहे किंवा त्यांच्यावर ओळखीचे आहेत तेच. आणि बाकीच्या पालकांना एवढा दिवस ज्या माहिती नव्हत्या गोष्टी त्या आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सांगतो की बाबा घेऊ नका तिथं प्रवेश घेऊ नका म्हणून आपण त्यांना सर्वांना कळवलेलं आहे सुरुवातीलाच, नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच. आपलं कळवण्याचा उद्देश काय आहे, आपलं कळवतोय, प्रेस नोट देतोय, ह्याचा अर्थ काय की तिथं प्रवेश होणे आपली पण अपेक्षा आहे. आणि कुठल्याही पालकाची फसवणूक होणे ह्यासाठीच आपण प्रेस नोट दिली आणि तुमच्या माध्यमात परत एकदा आम्ही देतोय. तुम्ही त्याचा काय पाठपुरावा करणार नाही? पाठपुरावा करू घ्या, आम्ही आमचा पाठपुरावा चालूच आहे. पालकांना आणखीन सांगतो, शासन स्तरावरून त्यांच्यावर जे काही योग्य ती कारवाई होईलच. तरी सध्या आपण आपल्या पाल्याचे तिथं कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घेऊ नका. तिथे कोणत्याही प्रकारे त्यांना क्लासेस घ्यायलाही आणि शाळा चालवायलाही परवानगी नाही. त्यामुळे आपण तिथं क्लासेसच्या नावाखाली सुद्धा प्रवेश घेऊ नये आपणास नम्र विनंती. धन्यवाद.